सिंधुदुर्ग जिले के मालवन में राजकोट किले पर छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा रहने के बाद राज्य भर के शिव प्रेमियों में रोष व्याप्त है। इसी कड़ी में आज नासिक में महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से आंदोलन किया गया। राजकोट किले पर छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा गिरने के बाद राज्य का राजनीतिक माहौल गर्मा गया है। बुधवार को राजकोट किले पर ठाकरे गुट और बीजेपी नेताओं के बीच बड़े विवाद के बाद आज नासिक में मनसे कार्यकर्ता आक्रामक हो गए। नासिक के पाथर्डी फाटा इलाके में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के सामने मनसे की ओर से तीव्र विरोध प्रदर्शन किया गया। आंदोलन के दौरान मनसे ने सड़क रोकने की कोशिश की। पुलिस ने आंदोलनकारियों को हटाना शुरू किया, जिसके बाद पुलिस और आंदोलनकारियों के बीच झड़प हो गई। शिवरायांचा पुतळ्याचा जो अपमान झालेला आहे त्यासाठी महाराज सैनिक शांतता मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत होते आणि पोलिसांना याची जाण असली पाहिजे। ज्यावेळेस पोलिसांवरती पोलिसांवरती अन्याय झाला त्यावेळेस पोलिसांच्या मदतीला हा महाराष्ट्र सैनिक धावून आलेला आहे आणि मला वाटतं आज या ठिकाणी जे मनोहर कारंडे साहेब आहे, आम्ही शांततेचं आवाहन करत असताना मनोहर कारंडे साहेबांनी आमचे जिल्हा अध्यक्ष असतील, मी असेल, आमचे शहर अध्यक्ष असतील, त्यांना धक्काबुक्की केलेली या महिलांना सुद्धा या ठिकाणी धक्काबुक्की केलेली, महिलांना सुद्धा या ठिकाणी आमच्या आरतीताई खिराडकर यांना सुद्धा त्या ठिकाणी लागलेलं आहे। आम्ही या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जो काही कोकणामध्ये राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा होता तो पुतळा कोसळल्यानंतर ज्या काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडत आहे, जो काही निषेध व्यक्त होत आहे, तसाच निषेध आम्ही आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज पाथर्डी फाटा इथे आम्ही व्यक्त केला।